आपण ही दृश्य सध्या पाहतो आहोत। पुण्यातली ही दृश्य आहेत। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या ज्या पालख्या आहेत त्या पुण्यामध्ये दाखल झालेल्या होत्याच आणि पुणेकर सुद्धा या पालखी सोहळ्याच्या स्वागताच्या अनुषंगाने वाट बघत होते। पालख्या पुण्यामध्ये शहरात नेमक्या कधी दाखल होतात याची आपण पाहतो ही दृश्य सध्या। ज्ञानोबा माऊलींची ही पालखी आता येतानाची ही दृश्य लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय। लाईव्ह थेट दृश्य पुण्यातलं वातावरण सध्या ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषानं भारून गेलेलं आहे आणि पुढचे काही दिवस हेच असं भारलेलं वातावरण फक्त पुण्यातच नाही किंवा फक्त पालखी सोहळ्यात किंवा पालखी मार्गावरच नाही तर संपूर्ण राज्यभरात असणार आहे। आणि 2 दिवस ही पालखी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात मुक्कामी असणार आहे। आपण बघू शकतो की लोकशाही मराठीवरती हे सगळे दृश्य मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे की लाखो पुणेकर जे आहेत माऊली माऊली म्हणत या ठिकाणी माऊलीच्या पालखीचं त्या रथाचं स्वागत आपल्याला करताना दिसत आहे। मोठा उत्साह सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। लाखो पुणेकर जे आहेत सध्या पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी या माऊलीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला दिसत आहे। जो तो उत्साह आपल्याला मोठा या ठिकाणी दिसत आहे। एकंदरीत ही जो क्षण होता त्या क्षण अखेर आलेला आहे आणि स्वागत आपल्याला या ठिकाणी पुणेकरांकडून माऊलीचं केलं जात आहे। प्रेक्षकांना आपण ही लाईव्ह दृश्य दाखवत आहोत। ज्ञानोबांची पालखी जी आहे ती पुण्यामध्ये दाखल झालेली होती त्याबद्दलची माहिती आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्याला देत आहेत। आज दिवसभर याच संदर्भातल्या बातम्यांचा आढावा आपण घेतो आहोत आणि या पालखीच्या दर्शनासाठी पुणेकर गर्दी करताना देखील दिसत आहेत। ही लाईव्ह दृश्य थेट दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। दोन्ही या मानाच्या पालख्यांना नमस्कार करण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून पुणेकर गर्दी करतायत आणि हजारोंचा जनसमुदाय आपल्याला इथं पाहायला मिळतोय सध्या आणि पुढचे काही दिवस हेच असं भक्तिमय वातावरण या पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने या वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरामध्ये अनुभवायला मिळणार आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। चंद्रशेखर, या दोन्ही मानाच्या पालख्यांना नमस्कार करण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून पुणेकर मोठी गर्दी करतायत। दरवर्षी खरं तर ही गर्दी होत असते आणि याच अनुषंगानं या पालखी सोहळ्यामध्ये देखील सहभागी होण्याचं भाग्य लाभत असतं। चंद्रशेखर, गर्दी दिसते आपल्या मागे, खूप अनेक वारकरी आहेत, त्यांच्याशी बोलता येईल का? त्यांच्या भावना जाणून घेता येतील का? शुभम, नक्कीच आपण बघू शकतो की अगदी आबालवृद्ध वारकरी पासून ते महिला वारकरी आपल्याला दिसत आहेत। लाखो वारकरी जे आहेत ते आळंदीहून आता पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। आपण काही वारकऱ्यांची बातचीत करण्याचा प्रयत्न करत काय सांगाल? ठीक आहे, आपण शुभम बघत आहोत या ठिकाणी उत्साह दिसत आहे। अनेक वारकरी जे आहेत या ठिकाणी अक्षरशः माऊलीच्या जयघोषामध्ये नृत्य करताना दिसत आहेत। मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। अजून आपण बघू शकतो हा सगळा उत्साह जो आहे तो या ठिकाणी दाखवत आहे। त्या बाजूला आपण काय सांगाल? उत्साह काय सांगाल? उत्साह मोठा आहे, उत्साह मोठा आहे, आनंद आहे, आनंद आहे माऊलीचा। 4 दिवसाच्या पावसानंतर अति आनंद मिळालेला आहे। माऊलीने आम्हाला प्रसाद दिलेला आहे। आपण बघू शकतो आनंद मावत नाही पंढरीच्या भेटीला माऊलीच्या सोहळ्यात। आपण बघू शकतो इतका उत्साह जो आहे तो या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये दिसत आहे। महिला वारकरी बातचीत करूयात। मावशी, कुठून आला? काय आळंदीहून आला।
कुठलं गाव? आळंदीचंच गाव आहे आमचं, आळंदीच गाव आहे. आळंदीच्या या सगळ्या महिला वारकरी आहेत पंढरपूरच्या. काय सांगा माऊली, उत्साह तुमचा प्रचंड आहे. ही 28वी वारी आहे. विठोबांना उकळीकर दिंडी मानाची वारी आहे. गेली 150-200 वर्षापासून उकळीकर संस्थांच्या माध्यमातून ही गेली 150-200 वर्षापासून विठोबांना उकळीकर मानाची दिंडी क्रमांक रथाच्या पाठीमागं 5 आव्याहात चालू आहे. आमच्या दिंडीमध्ये एकूण 1,500 वारकरी आहेत अलग रक्षामध्ये आणि सर्व समाजातील बहुजन समाजातील सर्व मंडळी या वारीमध्ये सहभागी होतात. रामकृष्ण रामकृष्ण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजिंक्य, आपण बघू शकतो की हे सगळे लाखो वारकरी सध्या आळंदीवरून या ठिकाणी आलेले आहेत. काही उघडी सुद्धा काही वारकरी खेळताना दिसत आहेत. उत्साह मात्र यांचा या ठिकाणी कोणताही कमी होताना दिसत नाही. सध्या पाऊस चालू आहे. अजिंक्य, बघू शकतो की हरिपाठाचा या ठिकाणी उत्साह जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे. आळंदीवरून लाखो वारकरी जे आहेत ते पुण्यामध्ये दाखल होताना दिसत आहेत. एकत्रित ज्या पद्धतीनं हा सगळा उत्साह आहे तो आपल्याला या ठिकाणी. मावशी, कुठून आला, काय नाव आहे? आजी आहेत. आपण बघू शकतो आजीच्या हा जो उत्साह एकत्रित मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहे. काही दिंड्याची आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. दिंड्या आपल्याला दिसत आहेत. माऊलीची पालखी सगळ्यांनी आळंदीपासून पंढरपूर पण आळंदी पंढरपूर पर्यंत उत्साह जो आहे, इतका उत्साह येतो कुठून काका? काय तो माऊलींचा आहे, ज्ञानोबा तुकोबरायांच्या नामाचा आहे, भगवंतांच्या नामाचा आहे. संत महात्म्यांच्या कृपेने सगळ्या या गोष्टी चालतात. काय सांगाल, आवाज आलेला आहे पावसाची, खूप आनंद वाटतो. इतकी मजेशीर वारी चालली आहे आणि वरून राजा सुद्धा थांबल्यामुळं आज आमच्या वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने खूप मोठा आनंद झालेला आहे. ही वारी व्यवस्थितरित्या ही आनंदाची वारी आहे. रामकृष्ण हरिभाऊ महाराज महाराज अत्यंत आनंद एकात्मतेची असणारी ही वारी. 2 दिवसाचा मुक्काम आहे. हो. कोणत्याही वारकऱ्याला आमंत्रण नाही, काय नाही. लाखो वारकरी जमतात कसं काय? वाटप आहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ, भगवंत आपली वाट पाहतोय. अशा एका सात्विक हेतूने सगळे वारकरी त्या पंढरीच्या वाटेने चालत असतात. शेकडो वर्षापासून संतांनी घालून दिलेली गोड परंपरा, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेहन गुढी, पांडुरंगे मनरंगले गोविंदाचे गुणी वेधिले. समग्र विश्वाचा असलेला स्वामी हा सगळ्यांच्या जीवनाचा विषय आहे. विठ्ठल जीवीचे जीवन अशा स्वरूपाचा भाव संत महात्म्यांनी सकल समाजाला दिला. अजिंक्य, बघू शकतोय उत्साहात या ठिकाणी सगळे वारकरी काही दिवस असाच कायम राहणार आहे आणि हाच उत्साह, हीच भक्ती आणि एकंदरीत हाच सगळा भारलेपणा पुढचे काही दिवस लोकशाही मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न करतच राहणार आहोत. टाळ मृदुंगाचा हा गजर असाच कानी पडत राहणार आहे.
आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी हा सगळा जो भारलेल्या वातावरणाचा अनुभव आहे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे. चंद्रशेखर, धन्यवाद. आपण या वारकऱ्यांची एकंदरीतच जी देहबोली आहे सध्याची, त्यांचा जो उत्साह आहे, त्यांचं जे भक्तीमध्ये भारलेपण आहे, ते सगळं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.